नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो 2019चे जे मागील वर्षाचे जे पेपर झाले होते तर त्याची आपली लेक्चर सिरीज सुरू आहे। तर त्यामध्ये आपण प्रत्येक पेपर जो आहे तर तो आपण स्पष्टीकरणासहित पाहत आहोत। तर या अगोदर आपण याचे 2019 जवळपास 7 पेपर कव्हर केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याचप्रमाणे आज आपण इथे दिनांक 10/7/2019 म्हणजे 10 जुलै 2019चा दुपारच्या सत्रातील म्हणजे दुपारी 2:30 वाजता जो पेपर झाला 10 जुलै 2019ला, तो पेपर आज आपण इथे संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हा पेपर आपण एकूण 4 भागांमध्ये कव्हर करणार आहोत। तर यामध्ये आपण त्यातला भाग 1 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पहिले 25 महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। तर आगामी येणारी जी तलाठी भरती आहे त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूत या आजच्या या आपल्या भाग 1 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता की योग्य पर्यायाची निवड करा। तर आता इथे काय दिले, मोर दिले। तर मोर आता इथे आपण काय म्हणतो, नाचली, नाचला का नाचल्या, तर आपण काय म्हणतो, मोर नाचला असे म्हणतो। म्हणजे योग्य पर्याय काय असेल तर इथे यासाठी तर मोर नाचला असा आपण उच्चार करतो त्याचा, म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिले ते आपला आन्सर असेल मोर नाचला। पुढील प्रश्न, तर काय दिलंय, चूज दी ऑप्शन विथ दी अप्रोप्रिएट प्रिफिक्स। तर आता पण आपण सफिक्सचे प्रश्न पाहिले होते अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये, तर हा आता प्रिफिक्सवरती प्रश्न आहे। तर प्रिफिक्समध्ये त्याला आपण उपसर्ग घटित म्हणतो। आता मराठीमध्ये तुम्ही पाहिला असेल, मी पूर्व प्रत्यय ज्याला लागतो तर त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो। टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स, आता योग्य प्रिफिक्सचा वापर करा। इथे काय द डिस्कवरी ऑफ अमेरिका, आता काय म्हणतो आपण, डिस्कवरी ऑफ अमेरिका म्हणतो, म्हणजे अमेरिकेचा शोध असं आपण म्हणतो। इज अ ग्रेट अचिव्हमेंट, म्हणजे ती एक महान अशी म्हणजे एक प्राप्ती होती, अचिव्हमेंट होती। फॉर कोलंबस इन हिज लाईफ, म्हणजे कोलंबसच्या आयुष्यातील ती एक, म्हणजेच कोलंबसच्या आयुष्यातील ते एक असं महान असं यश होतं। म्हणजे कशाचा, अमेरिका खंडाचा शोध, म्हणजे अमेरिका खंडाचा शोध कोण लावले होता, कोलंबस यांनी लावले होता, आणि तेच त्याच्या आयुष्यातील एक महान यश होतं असं मानलं जातं। म्हणजे डिस्कवरी ऑफ अमेरिका इज अ ग्रेट अचिव्हमेंट फॉर कोलंबस इन हिज लाईफ। तर इथे काय ना डिस्कवरी येणार, म्हणजे DIS हा काय लागेल, प्रिफिक्स लागेल DIS, म्हणजे त्याचं डिस्कवरी होतं। पुढील प्रश्न, एका समांतर श्रेणीतील चौथे पद 15 आणि 8वे पद 31 असणाऱ्या पहिल्या 25 पदांची बेरीज किती आहे आपल्याला काढायचं आहे। तर हे सर्व काढण्यासाठी तुम्हाला यावरून आता त्या श्रेणींचं तुम्हाला आता पहिलं पद काढावं लागेल। तर ते आता तुम्ही कसं काढणार, तर इथे तुम्ही पाहू शकता की चौथे पद 15 दिले त्यांनी, किती, चौथे पद 15 व 8वे पद 31, म्हणजे आता ह्या दोघं 31 आणि 15 मध्ये जर तुम्ही फरक घेतला तर कितीचा, 16चा फरक येतो। आणि 8वे पद आणि हे चौथे पद, ह्या 8 आणि 4 मध्ये फरक केला तर तो 4 पद फरक येतो। म्हणजे किती, एकूण 31 आणि 15 मध्ये 16चा फरक येतो। म्हणजे फरक बरोबर किती आला, 4 आला। म्हणजे ह्याला जर आपण 4 ने भागलं तर 4 चौक किती, 16 येतं। म्हणजे प्रत्येक पदामध्ये आता कितीचा फरक आहे आपल्याला समजलं, 4चा फरक आहे। तर आता पहिले पद आता कसं करणार तुम्ही, तर त्यातून 4 वजा करणार। चौथे पद काय, 15, तिसरे पद काय असणार, 15 वजा 4 म्हणजे 7 असणार। दुसरे पद काय असणार, म्हणजे तिसरे पद 11 असणार, 15 वजा 4, नंतर 11 मधून 4 गेले राहिले किती, 7, हे तिसरे पद असणार आहे। म्हणजे तिसरे पद हे 11, चौथे पद काय 15 आहे, मग दुसरे पद काय आलं, 7 आलं। मग पहिलं पद काय असणार आहे, 7 वजा 4 म्हणजे 3 हे काय असणार आहे, तर पहिले पद असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, A म्हणतो। तर आता आपल्याला इथे काय पहिल्या 25 पदांची बेरीज काढायची आहे। तर आता n म्हणजे काय, किती, आता जेवढी काढायची पदे आहेत तर एकूण 25 पदांची बेरीज काढायची, त्याला आपण n म्हणतो। म्हणजे इथे n बरोबर 25 आहे। तर आता पहिल्या 25 पदाची बेरीज आपण कशी काढतो, n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d। तर फरक तुम्हाला किती आहे माहिती आहे, d बरोबर किती आहे, 4 आहे। a म्हणजे काय, पहिलं पद किती आले, 3 आले, आणि n म्हणजे किती, एकूण 25 पदांची तुम्हाला बेरीज काढायची। तर आता ह्या किमती सगळ्या ठेवून टाकायच्या। n बरोबर म्हणजे 25/2 बरोबर कंसात 2 गुणिले a, किती पहिलं पद आहे 3, परत कंसात n वजा 1 म्हणजे 25 वजा 1 गुणिले डिफरन्स, फरक कितीचा, 4चा आहे। म्हणजे काय, 25 वजा 2 कंसात हे बेत्रिक किती, 6 येतं, आणि हे 25 वजा 1 किती, 24, आणि 24 चौक किती, 96, म्हणजे हे अधिक 96, 6 अधिक 96 येतं। म्हणजे 25/2, 96 अधिक 6 किती होतं, 102 येतं। म्हणजे 25/2 गुणिले 102 आलं। या 2 जर 102ला भागलं तर ते किती येतं, 51 येतं। म्हणजे 51 गुणिले 25 जर केलं तर ते किती येतं, तर ते 1275 येतं। म्हणजे दिलेल्या अंकगणितीय श्रेणीच्या
एकूण दिलेल्या पहिल्या 25 पदांची बेरीज किती असणार आहे तर ती 1275 असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर कशामध्ये दिलं आहे तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. म्हणजे 1275 ही पहिल्या 25 पदांची बेरीज आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात म्हणजे ओडीआयज म्हणजे वन डे मालिका म्हणतो आपण, एक दिवसीय 50 ओव्हरची जी मॅच असतात त्याला आपण ओडीआय म्हणतो, तर त्या ओडीआयजमध्ये 100 बळी घेणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनला आहे. तर कोण बनलेला होता तर मोहम्मद शमी जो आहे तर त्याने सर्वात जलद आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 100 बळी घेणारा सर्वात वेगवान भारतीय बनला होता. कोण? मोहम्मद शमी. सर्वात वेगवान 100 विकेट घेणारा वन डेमध्ये मोहम्मद शमी हा भारतीय बनलेला आहे. पुढील प्रश्न, 2चा वर्ग परत त्याचा घन. आता घातांकाचा घात असेल घातांकाचा गुणाकार होतो किंवा 2चा वर्ग किती असतो 4 आणि परत काय 4चा घन. 4चा घन किती येतो 64 येतो. मग 64 कशामध्ये दिले तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. मग याचं आन्सर बरोबर काय असेल तर ते 64 येईल. पुढील प्रश्न, तर इंग्लिश ग्रामरवरती आहे काय, चूज दी अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. म्हणजे योग्य विरामचिन्हाचा आपल्याला इथे आता वापर करायचा. तर इथे काय दिलं, सी सेड आय एम गोइंग टू मेक लंच. तर आता आय एम, तर आय एम नंतर काय असतं आता तिच्या तोंडची शब्दात म्हणून ते डबल अवतरण चिन्हात येणार आणि यम कसली तो आय नंतर आता हे डबल अवतरण चिन्ह आलं ह्या आयच्या अगोदर. नंतर यम लिहायसाठी फक्त नुसतं यम लिहितो आणि आय नंतर एक आपण ॲपॉस्ट्रॉफी देतो म्हणजे कॉमा देतो नंतर यम लिहितो. तर असं कशामध्ये दिलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सी ह्याच्यात बरोबर दिलं आहे. डबल अवतरण चिन्हाने वाक्य पूर्ण होतं आहे आणि शेवटी फुल स्टॉप देखील आहे वाक्याच्या. म्हणजे इथे सी सेड आय एम गोइंग टू मेक लंच हे जे ऑप्शन आहे तर ते करेक्ट विरामचिन्हाचा वापर असेल. म्हणजे ती म्हणाली ती लंच करण्यासाठी जात आहे. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल, योग्य विरामचिन्हाचा वापर असेल त्यामध्ये. पुढील प्रश्न, राम सकाळी 10:15 वाजता बाहेर पडला. म्हणजे 10:15 बाहेर पडला आणि तो 3.1/2 म्हणजे 3.5 तासाने स्टेशनवर पोहोचला. तर तो किती वाजता स्टेशनला पोहोचला आपल्याला काढायचा. म्हणजे सकाळी तो घरातून कितीला बाहेर पडला आहे 10:15 वाजता आणि तो 3.5 तासाने स्टेशनवर पोहोचला. तर 10:15 म्हणजे जर तुम्ही 3.5 तास ॲड केले तर 11:15, 11:15, 1:15 आणि 1:15 मध्ये जर अर्धा तास तुम्ही ॲड केला तर किती होतं ते 1:15 होतं. 1:15 म्हणजे त्याला काय म्हणतो आपण 1:45 म्हणजे दुपारी 1:45 वाजता तो काय असणार तर स्टेशनवर पोहोचलेला असणार आहे. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, 4 उमेदवारांनी एक निवडणूक लढवली आणि त्यांना अनुक्रमे 1106, 7630, 8688 आणि 11630 मतं मिळाली. तर जिंकलेल्या उमेदवाराला किती एकूण मताच्या किती टक्के मतं मिळाली. तर एकूण मते म्हणजे काय तर या चौघांच्या मतांची तुम्हाला तर मिळाली बेरीज करावी लागेल आणि ती एकूण बेरीज ती खाली लिहावी लागेल आणि सर्वात जास्त कोणाला मतं पडली तर चौथ्या उमेदवाराला म्हणजे 11,630. 11,630 भागिले या सर्वांचे बेरीज आणि गुणिले 100 करावं लागेल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल तर त्या जिंकलेला जो उमेदवार आहे त्याला एकूण मताच्या किती टक्के मतं मिळाली हे तुम्हाला मिळेल. तर कसं काढणार ते तुम्ही, तर इथे तुम्ही पाहू शकता एकूण मते 1106, 7,730 चौघांची जर इथे चौघांची मतं दिले तर या सर्वांची जर बेरीज केली 1106 अधिक 7,630 अधिक 8,688 अधिक 11,630 म्हणजे या सर्वांची जर बेरीज केली तर ती किती येते 29,054 येते. किती 29,054. म्हणजे आता जिंकलेल्या उमेदवाराची मते काय असणार आहे टक्केवारी मतांची तर त्याला मिळालेली मते किती आहेत 11,630 भागिले एकूण मते 29,054 गुणिले 100 आणि हे जर तुम्ही सोडवलं तर ते किती येतं 40.02% येतं. किती येतं 40.02% येतं. म्हणजे आपलं आन्सर काय असेल म्हणजे ऑप्शन ए मध्ये जे दिलं आहे ते आपलं आन्सर असेल. त्याला एकूण मताच्या किती टक्के मते मिळाली असतील तर 40.02% इतकी मते मिळाली असतील. पुढील प्रश्न, कोणते शहर राष्ट्रकुल खेळ म्हणजे CWC आता कॉमनवेल्थ गेम म्हणतो मला आपण त्याला CWC तर ते 2022 आयोजित करणार आहे. तर ते कुठं होणार होत्या तर त्या कुठं झालेल्या आहेत तर बर्मिंगहम इंग्लंड. कुठे बर्मिंगहम इंग्लंड येथे आयोजित करणार आहे. त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या होत्या कॉमनवेल्थ गेम त्या कुठे झाल्या तर त्या बर्मिंगहम म्हणजे ते इंग्लंडमधील एक शहर आहे बर्मिंगहम तर तेथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या 2022च्या. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपले आन्सर असेल बर्मिंगहॅम म्हणजे ते इंग्लंडमधील एक शहर आहे. पुढील प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. तर आता इथे देखील आपल्याला योग्य विरामचिन्हाचा इथे वापर करायचा आहे. तर इथे काय दिले, अलास हॅव यू हिअर्ड द न्यूज अबाउट द डेथ ऑफ आवर प्रेसिडेंट. तर अलास आपण हे कधी वापरतो अचानक आपल्या एखादी दुःखद म्हणजे काय दुःखद एखादी घटना घडली तर आपण काय म्हणतो अलास म्हणजे आरेच्या किंवा एकदम आपल्या तोंडातून ओ येतं किंवा अलास ह्याला काय म्हणतो
म्हणजे हे कसं आहे तर हे दुःखदर्शक केवळ प्रयोग आहे. म्हणजे यातून तुम्हाला दुःख म्हणजे शोकदर्शक आहे आलास. म्हणजे एखाद्या म्हणजे वाईट बातमी कळली का आपण ते वापरतो इंग्लिशमध्ये आलास. तर आलास नंतर आता काय आलं पाहिजे तर एक उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. तर इथे कशामध्ये दिले तर इथे सी मध्ये दिलं नाही म्हणून हे सी तर पर्याय कट झाला. इथे डी मध्ये पण दिलं नाही, हा देखील कट होतो. आणि ते हॅव इथे कॅपिटल पाहिजे म्हणून बी देखील पर्याय कट होणार. राहतो काय ऑप्शन 1 म्हणजे अलास हॅव यू हिअर द न्यूज अबाउट द डेथ ऑफ आवर प्रेसिडेंट. म्हणजे आपल्या राष्ट्रपतींची मृत्यूबद्दल तुला काय माहिती आहे का, तू काय ऐकले का असं म्हणतो ते न्यूजमध्ये. तर असं आपण म्हणतो. म्हणजे काय वापरा आपण अलास हॅव यू हिअर द न्यूज अबाउट द डेथ ऑफ आवर प्रेसिडेंट हे ऑप्शन 1 मध्ये दिले. ते आपलं करेक्ट पंक्च्युएशन असेल. आणि हा आपण प्रश्न विचारला पण शेवटी प्रश्नचिन्ह येईल. बाकी ठिकाणी कुठे प्रश्नचिन्ह दिलेलं नव्हतं, यावरून देखील आपण आन्सर काढू शकतो. ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट पंक्च्युएशनचा वापर दिलेला आहे. ते पुढे प्रश्न क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. टिंब पुस्तक वाचतोस तर आपण तुम्ही पुस्तक वाचता असं म्हणतो किंवा मी पुस्तक वाचतो म्हणतो. आत्या पुस्तक वाचते पण तू पुस्तक वाचतोस असं आपण म्हणतो. इथे काय तू पुस्तक वाचतो किंवा इथे म्हणजे तू पुस्तक वाचतो येईल ते ऑप्शन बी मध्ये दिले तू. तर हे तू इथे करेक्ट सर्वनाम असेल, तू पुस्तक वाचतोस हे आपलं आन्सर असेल ऑप्शन बी. पुढील प्रश्न फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रहिवासी शाळेचे एकलव्य मॉडेल समर्पित केले होते. तर कुठे केले होते तर नांदेड या जिल्ह्यामध्ये केले होते. कुठे नांदेड या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रहिवासी शाळेचे एकलव्य मॉडेल हे जे समर्पित केले होते आदिवासी विद्यार्थ्यांसाठी. तर कुठे तर ते नांदेड या ठिकाणी केले होते 2019 मध्ये फेब्रुवारी महिन्यात. पुढील प्रश्न चूज दी अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. म्हणजे आता इथे योग्य आपल्याला उपपदांचा वापर करायचा आहे. म्हणजे अ अँड द चा योग्य वापर करायचा आहे. तर इथे काय दिले लास्ट समर म्हणजे गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीला म्हणतो आपण. लास्ट समर वी वेंट ऑन काय म्हणतो आता अ क्रूज म्हणतो आपण. काय वेंट ऑन अ क्रूज इन द कॅरेबियन अमॉंग डॅश डॅश इस्लंड्स वी व्हिजिटेड वेअर बार्बाडोस अँड सेंट लुसिया. तर काय म्हणतो अमॉंग द इस्लंड्स म्हणतो. म्हणजे ते अ आणि द येईल हे तर आपल्याला माहिती आहे, पण आता याचा नेमका अर्थ काय होतो आपण पाहूयात. तर आता लास्ट समर वी वेंट ऑन अ क्रूज म्हणतो. तर क्रूज म्हणजे काय तर समुद्र पर्यटन किंवा मोठी जी जहाज असते शिप, तर त्यामध्ये ती जहाज समुद्रामध्ये थांबलेली असते. म्हणजे त्याच्यामध्ये बसून जल पर्यटन करणे किंवा समुद्र पर्यटन म्हणतो, त्याला आपण क्रूज म्हणतो. वी वेंट ऑन अ क्रूज इन द कॅरेबियन म्हणजे कॅरेबियन बेट समूह आहे तर तिथे आपण क्रूजवर गेलो होतो. अमॉंग द इस्लंड्स म्हणजे आता अमॉंग दी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण बेटांच्या मध्यभागी होतो. इस्लंड्स वी व्हिजिटेड वेअर बार्बाडोस अँड सेंट लुसिया. तर ह्या बार्बाडोस आणि सेंट लुसियाला आम्ही जिथे भेट दिली होती तर त्याच्यामध्ये आम्ही होतो. अमॉंग द इस्लंड्स त्या बेटांमध्ये आम्ही होतो म्हणतो. म्हणजे ह्याचा आन्सर काय येईल तर अ आणि द येतं. कशामध्ये दिले ऑप्शन बी मध्ये दिले तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न नीरज उमेश आणि धीरजचे एकूण वय 93 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 2 3 4 होते. तर धीरजचे वर्तमान म्हणजे सध्याचे वय काय आपल्याला काढायचं आहे धीरजचं. तर कसं काढतो हे आपण तर इथे तुम्ही पाहू शकता नीरज उमेश व धीरज या तिघांचे एकूण वय किती दिलेलं आहे तर एकूण 93 वर्षे दिलेलं आहे. आता 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होतं 2 3 4 होते. म्हणजे त्यांची सध्याची तिघांची वय आपण एक्स प्रमाणात जर घेतली तर नीरजचं 2x येतं, उमेशचं 3x आणि धीरजचं 4x होतं. म्हणजे 10 वर्षापूर्वीचं वय. मग सध्याचे तिघांचे वय काय असणार आहे आता 10 वर्षानंतरचं होतं. मग आता 10 वर त्यात ॲड होणार. मग नीरजचं सध्याचं वय 2x अधिक 10, उमेशचं 3x अधिक 10 आणि धीरजचं 4x अधिक 10. आता तिघांच्या वयाची बेरीज किती आहे 93 वर्ष आपल्याला माहिती आहे. मग आपला इथे 2x अधिक 10, 5x अधिक 10 आणि 3x अधिक 10 आणि 4x अधिक 10 बरोबर किती आता आपण 93 असं लिहू शकतो तिघांच्या वयाची बेरीज सध्याची. म्हणजे हे 2x 3x आणि 4x किती होतात तर एकूण 9x होतात. 9x आणि हे 10 10 10 30 होतात. 9x अधिक 30 बरोबर आहे 93ला 93. म्हणजे 9x बरोबर हे काय 93 मधून 30 वजा होईल म्हणजे ते 63 राहील. म्हणजे 9x बरोबर 63 आलं. x बरोबर हे आता 9 आहे गुणाकारात तिकडे जाईल भागाकारामध्ये. म्हणजे x बरोबर 63 भागिले 9 9 7 63 म्हणजे x ची किंमत किती आली 7 आली. मग धीरजचं वय किती आहे तर ते 4x अधिक 10 आहे. 4x या ठिकाणी 7 जर ठेवली 4 7 28 अधिक 10 28 आणि 10 किती 38. म्हणजे धीरजचं सध्याचं वय किती असणार आहे तर ते 38 वर्ष असणार आहे. हेच आपलं आन्सर असेल. म्हणजेच
तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. किती? तर धीरजचे वर्तमान वय काय आहे तर ते 38 वर्ष असेल. पुढील प्रश्न, गटात न बसणारा पर्याय निवडा. तर आता इथे गटात न बसणारा निवडा. जर पहिला पर्याय काय दिलेला आहे तर प्रथमा आणि द्वितीय, तर हे विभक्ती आहेत. त्याप्रमाणे प्रथम पुरुष आणि द्वितीय पुरुष, तर हे सर्वनाम आपण वापरतो. प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी हे सर्वनामात वापरतो. म्हणजे हे विभक्तीमध्ये येणार नाही. तृतीय चतुर्थी विभक्तीचे प्रकार आहेत. पंचमी, संबोधन हे देखील विभक्तीशी संबंधित आहेत. म्हणजे ए सी डी हे एका गटातील येतात आणि प्रथम पुरुष द्वितीय पुरुष हे वेगळं पडतं. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपला आन्सर असेल. प्रथम पुरुष व द्वितीय पुरुष हे गटात न बसणारा पर्याय असेल ऑप्शन बी. पुढील प्रश्न, पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. म्हणजे योग्य अर्थाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेट काय म्हणतो आपण? घेतली म्हणतो, पण ते घेतलो दिले, म्हणून हे ऑप्शन ए जे आहे ते चुकीचं ठरतं. त्याप्रमाणे अजून काय दिले? गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेट घेतली, तर हे देखील चुकीचं येतं, ए आणि बी. त्याप्रमाणे गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेट घेतली, तर हे बरोबर आहे. दादासाहेबांची गावकऱ्यांनी भेट घेतली. चौथ्यात काय झालं? गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेटी घेतल्या, तर हे देखील चुकीचं आहे. तर काय येतं? गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेट घेतली, हे जे आहे ते योग्य वाक्य असेल. ऑप्शन सी मध्ये दिले ते गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेट घेतली, तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, 2019 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, म्हणजे त्याला NID म्हणतो आपण, NID चे मध्य प्रदेशातील भोपाळ आणि टिंबटिंबमधील जोरहाट येथे उद्घाटन करण्यात आले. आता जोरहाट हे जे कुठं आहे ते जर तुम्हाला माहीत असेल तर डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहू शकता. तर जोरहाट हे कसं आहे तर ते आसाम या राज्यामध्ये, जोरहाट आसाम. म्हणजे एकशिंगी गेंड्याचं ते प्रसिद्ध ते काय आहे तर उद्यान आहे, जोरहाट आसाम येथे. म्हणजे आसाम, तुम्हाला यावरून डायरेक्ट तुम्ही इथे म्हणू शकता की आसाम. म्हणजे 2019 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID चे मध्य प्रदेशातील भोपाळ आणि आसाममधील जोरहाट येथे उद्घाटन करण्यात आले होते. जोरहाट आसाम, एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध उद्यान जोरहाट आसाम येथे आहे. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपला आन्सर असेल आसाम. पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. मग आता योग्य म्हणजे हेल्पिंग वर्ब, त्याला आपण काय म्हणतो? मॉडल ऑक्झिलरी मध्ये कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट हे कशामध्ये येतात? मॉडल ऑक्झिलरीमध्ये येतात. त्याचा इथे योग्य वापर आपल्याला करायचा. तर इथे काय दिले? व्हाय डिड यू स्टे ॲट अ हॉटेल ॲट इन मुंबई. म्हणजे तू मुंबई येथील हॉटेलमध्ये का राहिलास असं आपण म्हणतो, किंवा वास्तव का केले तू हॉटेलमध्ये त्या. यू डॅश विथ युअर फ्रेंड मनीष, तू तुझ्या मित्राबरोबर का राहिला नाही असं म्हणतो आपण. म्हणजे इथं काय येणार? यू कुड हॅव स्टेड विथ युअर फ्रेंड मनीष, म्हणजे तू तुझा मित्र मनीष जो आहे तर त्याच्याबरोबर राहू शकला असता असं आपण म्हणतो. म्हणजे काय ना, कुड हॅव स्टेड विथ युअर फ्रेंड मनीष. व्हाय डिड यू स्टे ॲट हॉटेल इन मुंबई. मुंबईच्या हॉटेलमध्ये तू का राहिला? कारण तुझा मित्र मनीष असताना तू त्याच्याकडे का गेला नाहीस राहायला असं आपण म्हणतो. त्याच्याकडे का थांबला नाहीस. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. यू कुड हॅव स्टेड युअर फ्रेंड मनीष, तू तुझ्या मित्रासोबत राहायला हवं होतं तू हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा असं आपण म्हणतो. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल, कुड हॅव स्टेड. पुढील प्रश्न, पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा. तर म्हणी आणि वाक्यप्रचारावर देखील प्रश्न विचारण्यात येतात. तर हा वाक्यप्रचारावरील प्रश्न आहे. तर काय? प्रियकर नेहमी प्रेयसीच्या अवतीभोवती फिरतो. आता प्रियकर तुम्हाला माहितीत मुले ते कसे असतात तर त्यांची जे प्रेयसी असते तर तिच्या अवतीभोवती ते फिरत असतात. मग त्याला आपण काय म्हणतो? रुंजी घालणे म्हणतो. मागे लागणे किंवा रुंजी घालणे म्हणतो. तिच्या अवतीभोवती सारखे ते फिरत असतात. मग त्याला आपण काय म्हणतो? रुंजी घालणे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. प्रियकर नेहमी प्रेयसीच्या अवतीभोवती काय फिरतात, म्हणजे ती रुंजी घालतात. पुढील प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आयडेंटिफाय द सिम्पल सेंटेन्स. म्हणजे आता इथे काय साधं वाक्य म्हणजे केवळ वाक्य आपल्याला इथे निवडायचं आहे. तर इथे काय दिले? हे वाक्य काय दिले? द चिल्ड्रन स्लेप्ट विदाउट सपर सो दे आर व्हेरी हँग्री. म्हणजे रात्री जी मुले होती तर ती कशी? विदाउट सपर. म्हणजे आता सपर म्हणजे काय म्हणतो? रात्री झोपण्याआधी थोडेसे आहार घेणे. म्हणजे लहान मुले आता दूध वगैरे घेतात त्याप्रमाणेच एक म्हणजे सपर. म्हणजे चिल्ड्रन स्लेप्ट विदाउट सपर, म्हणजे काहीही रात्री न खाता ती मुले झोपली, त्यामुळे सो दे आर व्हेरी हंग्री, म्हणून ते खूप भुकेलेली आहेत असं आपण म्हणतो. कारण त्यांनी रात्री काहीही न खाता ती झोपली होती म्हणून ते सध्याला खूप भुकेले आहेत. तर हे कसं आहे? तर सोने जोडले म्हणून हे कसं आहे तर हे कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतं. म्हणजे हे सिम्पल सेंटेन्समध्ये येणार नाही, ते चुकीचं असेल. त्यावर दुसरं काय दिले? नायदर द कलर नॉर द डिझाईन इज ॲपिलिंग. तर आता ॲपिलिंग म्हणजे काय म्हणतो त्याला? तर त्याला आपण आकर्षक किंवा मनमोहक असे म्हणतो. म्हणजे ॲपिलिंग म्हणजे नायदर द कलर नॉर द डिझाईन इज ॲपिलिंग. कलर पण त्याचा चांगला नाही आणि डिझाईन पण आकर्षक नाही असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे म्हणजे हे कसं येईल तर नायदर नॉरने जोडलेलं वाक्य, म्हणून हे देखील
सिंपल वाक्य नसणार आहे, त्याप्रमाणे हे देखील चुकीचं असेल. त्याप्रमाणे द चिल्ड्रन एन्जॉयड द फील्ड ट्रिप. म्हणजे आता फील्ड ट्रिप म्हणजे काय, तर त्याला आपण काय म्हणतो, तर शैक्षणिक छोटीशी जी सहल असते त्याला आपण फील्ड ट्रिप म्हणतो. म्हणजे मुलांनी ती आनंद लुटला त्या शैक्षणिक सहलीचा आपण म्हणतो. म्हणजे ऑप्शन सी म्हणजे दिले ते साधं सिंपल वाक्य असेल, द चिल्ड्रन एन्जॉयड द फील्ड ट्रिप, तेच आपला आन्सर असणार आहे. आणि 4 नंबरमध्ये काय दिले, द प्ले वूड हॅव बीन इंटरेस्टिंग इफ इट वेअर टू बी शॉर्टर. म्हणजे आपण काय म्हणतो, तर नाटक लहान असलं असतं तर रंजक झालं असतं, किंवा खेळ जर लहान असता तर तो मनोरंजक झाला असता असं आपण म्हणतो. म्हणजे हे देखील कसं आहे, तर हे देखील यामध्ये येणार. जर तरचं वाक्य म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये येतं, हे देखील चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिले ते आपलं सिंपल वाक्य असेल, द चिल्ड्रन एन्जॉयड द फील्ड ट्रिप. मुलांनी शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला. पुढील प्रश्न, खालील वाक्यातील विधेय ओळखा. तर विधेय म्हणजे काय, तर आपण अगोदर सांगितलं आहे. विधेय म्हणजे काय, एक प्रकारे आपण त्याला क्रियापद म्हणतो. तर आता म्हणजे इथे क्रिया कशाची करते, जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तर आता म्हणण्याची क्रिया येते काय, तर म्हणे म्हणजे काय असणार, त्याशी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तर ते इथे म्हणण्याची क्रिया ह्या वाक्यात तुम्हाला दिसून येते. मी त्याला आपण विधेय म्हणतो. मग विधेय का असलेले यातलं, तर म्हणे जे आहे तर यातलं विधेय असणार आहे. पुढील प्रश्न, चूज दी ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स. तर आता मागाशी आपण प्रिफिक्सचा प्रश्न पाहिला होता, उपसर्ग घटित. तर आता इथे सफिक्सचा आपल्याला प्रश्न आलेला आहे. म्हणजे प्रत्यय लागलेला आपल्याला शब्द योग्य इथे निवडायचा आहे. तर काय होतो, आय कुड नॉट फाइंड एनी वीक. आता वीकला काय प्रत्यय लागतो, विकनेसचं वीकचं विकनेस होतो, म्हणजे NESS हा प्रत्यय लागेल. मग आय कुड नॉट फाइंड एनी विकनेस इन हिज थिअरी. तर आता थिअरी म्हणजे आपण काय म्हणतो, त्याच्या सिद्धांतातील कमकुवतपणा म्हणजे काय, मला त्याच्या सिद्धांतात कोणतेही कमतरता किंवा कमकुवतपणा आढळला नाही म्हणतो आपण. तर थिअरी म्हणजे काय, सिद्धांत म्हणतो. म्हणजे मला त्याच्या सिद्धांतामध्ये कोणतीही कमतरता किंवा त्याला आपण काय म्हणतो, विकनेस म्हणजे काय, तर कमकुवतपणा आढळला नाही असं आपण म्हणतो. म्हणजे इथे काय NESS प्रत्यय लागेल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तर आता इथे वाक्य दिले त्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा. तर काय, ते विद्यार्थी दशेतले दिवस आठवले की मजा येते. तर आता आठवले की, तर का, की, म्हणजे, कारण, हे कशामध्ये आपण वापरतो, तर ते उभ्या अवयवांचा वापर आपण मिश्र वाक्य बोलण्यासाठी वापरतो. म्हणजे ते विद्यार्थी दशेतले दिवस आठवले की मजा येते. म्हणजे हे काय, हे एक गौण वाक्य झालं, आणि ते विद्यार्थी दिवस आठवते हे कसं झालं, एक प्रधान वाक्य झालं. एक प्रधान आणि एक गौण वाक्य कशामध्ये असतं, ते मिश्र वाक्यामध्ये असतं. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपले आन्सर असेल, हे मिश्र वाक्याचा प्रकार असेल. पुढील प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. मग योग्य आता इथे उभयान्वयी अव्ययाचा वापर करायचा आहे. मग आपण आता इथे काय, ही वॉज डॅडॅश इंटेलिजंट डॅडॅश ब्रेव. म्हणजे आपण काय म्हणतो, ही वॉज नॉट ओनली इंटेलिजंट. म्हणजे तो फक्त हुशारच नाही तर तो ब्रेव आहे. ब्रेव म्हणजे काय, तर त्याला बट ऑल्सो, म्हणजे परंतु सुद्धा तो कसा आहे, तर तो धाडसी पण आहे. म्हणजे तो फक्त हुशारच नाही तर धाडसी पण आहे असं आपण म्हणतो. म्हणजे ही वॉज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो ब्रेव म्हणतो. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिले तर नॉट ओनली बट ऑल्सो येईल इथे. तर मित्रांनो, आजचा आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे. तर भाग 1 मधील हा आपला शेवटचा प्रश्न आहे. काय आहे, मार्च 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे UNO म्हणतो त्याला आपण, तर UNOद्वारे स्थापन केलेल्या शांती विद्यापीठाने म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ पीसने भारताच्या टिंबटिंबला मानद डायरेक्टचे सन्मानित केले आहे. तर कोणाला, भारताच्या उपराष्ट्रपतींना मानद डॉक्टरेटने सन्मानित केले आहे. तर त्यावेळेस राष्ट्रपती कोण होते, तर रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होते, आणि उपराष्ट्रपती कोण होते, तर व्यंकय्या नायडू होते. तर त्यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित केले होते मार्च 2019 मध्ये. कोणी, युनोद्वारे केलेल्या शांती विद्यापीठाने म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ पीसने त्यांना उपराष्ट्रपतींना मानद डॉक्टरेटने सन्मानित केले होते भारताच्या. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर मित्रांनो, आपला जो पेपर चालू आहे तलाठी भरतीचा 10 जुलै 2019चा, तर त्याचा आपण आज इथे भाग 1 पाहिला आहे, ज्यामध्ये आपण पहिले महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर केलेले. जर तुम्हाला या 25 प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच याची जर PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून PDF देखील मिळवू शकता. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.